1978 पासून यांनी आत्तापर्यंत बुडीत बँकांच्या खाती ठेवीदारांना दिलेली रक्कम किती असेल तर ती रक्कम आहे फक्त 16,326 कोटी. किती वर्षात ही रक्कम दिलेली आहे? 78 पासून ते 2024 पर्यंत दिलेली रक्कम ही आहे फक्त 16,326 कोटी रुपये. आता लगेच मी दुसरा आकडा सांगतो. प्रीमियमच्या द्वारे फक्त 2023-24 या एका आर्थिक वर्षात याच DICGCने प्रीमियम किती मिळवला तर ती रक्कम आहे 23,879 कोटी. म्हणजे एक साधी लक्षात घ्या, आत्तापर्यंत सगळे क्लेम्स दिलेले 16,000 जेमतेम कोटी आणि एका वर्षात ह्या DICGCने कमवलेलं प्रीमियममुळे बँकांनी भरलेले प्रीमियम ही रक्कम 23,000 कोटी. नमस्कार. मुंबई ग्राहक पंचायतीचा नवा कोरा पॉडकास्ट ग्राहक गप्पा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी शर्मिला रानडे स्वागत करते. मुंबई ग्राहक पंचायत गेली 5 दशकं ग्राहकांचं हित जपण्याचं काम करते आहे. अनेक लढे कोर्टात आपण लढलेले आहेत आणि ग्राहकांना न्याय मिळवून दिलेला आहे. अनेक ठिकाणी अनेक संस्थांमध्ये मुंबई ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते कार्यरत आहेत आणि ग्राहकांच्या हिताचं रक्षण होईल ह्याची काळजी घेत आहे. या पॉडकास्टमध्ये आपण अशाच काही ग्राहक समस्यांवर, ग्राहकांच्या हक्कांवर चर्चा करणार आहोत. तर या पॉडकास्टमध्ये आजचा जो आपला विषय आहे तो आहे बँकेच्या ठेवी आणि त्याची सुरक्षितता. तुम्हाला माहिती आहे की आपण आपले पैसे अगदी कष्टाने मिळवलेले असतात आणि ते कष्टाने मिळवलेले पैसे आपण खूप विश्वासाने बँकांमध्ये जमा करतो. पण बँकेत ठेवलेली ही रक्कम किती सुरक्षित आहे या चर्चेसाठी आज आपल्याकडे ॲडव्होकेट शिरीष देशपांडे आलेले आहेत आणि सरांबद्दल माहिती सांगायची. नाव तर सगळ्यांना परिचित आहेच, त्यांचं कार्यही बहुमोलाचं आहे. सर मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष आहेत आणि अनेक ग्राहकाभिमुख लढे त्यांनी कोर्टात लढलेले आहेत. बऱ्याचशा लँडमार्क केसेस त्यांच्या नावानी आहेत आणि अनेक ग्राहकांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे. तर असे आपले ॲडव्होकेट शिरीष देशपांडे सर आज इथे आपल्या आजच्या विषयाला चर्चा करण्यासाठी इथे आपल्याला लाभलेले आहेत. तर सर तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण आपली चर्चा सुरुवात करताना मला असं म्हणायचं आहे की बँकामध्ये आपण ठेवी ठेवतो तर त्याच्यासाठीचा काही एक विमा योजना आहे. तर त्या यंत्रणेचं, त्या संस्थेचं, त्या मंडळाचं नेमकी काय भूमिका आहे आणि आपले पैसे सुरक्षित राहावं याच्यासाठीची योजना काय आहे ह्याच्यावर तुम्ही खुलासा करावा. आता शर्मिला, तू सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे बँकातल्या ठेवी, आज असा एकही ग्राहक दिसणार नाही की ज्याची बँकेत ठेव नाही. आपण विश्वासाने आणि बऱ्याच वेळेला अंधविश्वासाने ह्या ठेवी बँकेत ठेवत असतो. मुळात आता प्रश्न असा येतो की ह्या ठेवी किती सुरक्षित आहेत. आत्ता नुकतंच न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या बद्दल रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 35A अंतर्गत निर्बंध घातले 13 फेब्रुवारीला आणि जाहीर केलं की आज संध्याकाळपासून म्हणजे 13 फेब्रुवारीच्या संध्याकाळपासून ह्या ठेवीदार जे बँकेचे आहेत न्यू इंडियाचे कुठल्याही रकमा ते विड्रॉ करू शकणार नाहीत 6 महिन्यासाठी. आता प्रश्न आला ठेवीदारांचं काय होणार आणि ठेवीदारांच्या या बँकेत असलेल्या ठेवींचं काय होणार. त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या दिवशी ही जी DICGC आहे म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, ज्याला आपण थोडक्यात DICGC म्हणू किंवा ठेव विमा महामंडळ म्हणू, हे सरकारी महामंडळ आहे, कायद्याने निर्माण केलेलं मंडळ आहे. त्यांनी दुसऱ्याच दिवशी परिपत्रक काढलं आणि सांगितलं की ह्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ज्या ठेवीदार आहेत त्यांना येत्या 3 महिन्यात 5 लाख रुपयापर्यंतच्या त्यांच्या जर काय रकमा असतील
तर त्या ह्या विमा मंडळातर्फे परत करण्यात येते. आता ह्याच्यातनं प्रश्न निर्माण होतो तो असं की ज्यांच्या 5 लाखापेक्षा जास्ती ठेवी आहेत त्याचं काय, आणि ह्याच्यासाठीच हा जो कायदा आहे हा आपल्याला समजून घेतला पाहिजे. आता ह्या कायद्यामधली एक गंमत अशी आहे की या कायद्याच्या प्रमाणे हा जो DICGC ॲक्ट आहे 1960चा, त्याप्रमाणे असं आहे की भारतातल्या सर्व बँका, मग त्या सरकारी असोत, खाजगी असोत, परदेशी असोत किंवा सहकारी बँका ज्याला आपण कोऑपरेटिव्ह बँक म्हणतो, भारतातली कुठलीही बँक असेल तर त्यांना सक्तीने त्यांच्याकडे असलेल्या सर्व ठेवी, संपूर्ण ठेवी, आणि इथे मी हा शब्द अधोरेखित करतो मुद्दाम कारण तो नंतर चर्चेचा भाग आहे आपला, सर्व ठेवी विमा सुरक्षित करणं यांच्यावर कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. आता ते बंधनकारक केलेलं आहे त्यामुळे विमा म्हटला की त्याचा प्रीमियम देणं आलं. तर त्याप्रमाणे ह्या सर्व बँका नियमितपणे दर 6 महिन्याला त्यांच्याकडे असलेल्या संपूर्ण ठेवींवर प्रीमियम भरत असतात. किती प्रीमियम आहे ते? आता तो प्रीमियम म्हटलं तर अत्यंत नाममात्र आहे, प्रति 100 रुपये फक्त 12 पैसे. पण याच्यामुळे कलम जो 15 आहे या DICGC ॲक्टमधल्या त्याच्याप्रमाणे सर्व बँकांनी संपूर्ण ठेवींवर अशा प्रकारे प्रीमियम भरणं आवश्यक आहे. आता गोष्ट येते, जर का संपूर्ण रकमेवर जर का प्रीमियम भरलेला आहे बँकांनी, तर जर का एखादी बँक आता बुडीत खात्यात जात असेल, जसं की आता आपण पाहिलं न्यू इंडियाचं, DICGने सांगितलं की आम्ही तुम्हाला 5 लाख परत करू. आता साहजिक प्रश्न निर्माण होतो की 5 लाखच का? कारण तुम्ही जर का संपूर्ण ठेवींवर जर का प्रीमियम घेत असाल तर 5 लाखच का? तर ही गोम आहे ती सेक्शन 16मध्ये आहे. याच कायद्यातलं सेक्शन 16 जो आहे तो असं म्हणतं की DICGC रिझर्व्ह बँकेबरोबर आणि सरकारबरोबर चर्चा करून कुठपर्यंत तुम्हाला रकमा परत करायच्या ह्याची मर्यादा ठरवते, आणि सध्या ती मर्यादा आहे 5 लाख. 2021 पर्यंत ही रक्कम फक्त 1 लाख होती. 21मध्ये ती वाढवण्यात आली, ती 5 लाख करण्यात आली. आता मुळात ही 5 लाख रक्कम आजच्या ह्याच्यात पुरेशी आहे का हा प्रश्न येतो. आणि त्यामुळेच जो महत्त्वाचा जो प्रश्न येतो, 5 लाख नंतरच्या ज्या ठेवी आहेत त्यांचं पुढे काय होणं, त्या ठेवीदारांचं आणि त्या ठेवींचं काय होणं. पण मग जेव्हा आपण इन्शुरन्स म्हणतो, इन्शुरन्स जेव्हा आपण प्रीमियम भरतो तर त्याच्यामध्ये असं एखादाच भाग कव्हर होणार आणि बाकीचे पैसे आम्हाला मिळणारच नाही, हे कितपत योग्य आहे? हे खरं म्हटलं तर नुसतं योग्यच नाही, म्हणजे अयोग्यच आहे, पण हे अनुचित आहे, आणि अन्यायकारक आहे आणि अनजस्ट ज्याला म्हणतो, इट इज अनजस्ट. आता मी एक साधं उदाहरण देतो की हाच प्रयोग जर का एखाद्या खाजगी विमा कंपनीने दुसऱ्या ग्राहकांच्या बाबतीत केला की सांगितलं की बाबा तुमची सम इन्शुअर्ड एक समजा 1 लाख आहे किंवा 10 लाख आहे, आणि जर का काहीतरी हादसा झाला आणि रक्कम द्यायची वेळ आली तर त्या 10 लाखाच्या ऐवजी त्यांनी सांगितलं की बाबा मी तुम्हाला 20,000 परत देणार फक्त, किंवा 1 लाखच देणार परत, चालेल? त्याला तुम्ही फसवणूक म्हणाल, त्याला तुम्ही अनुचित व्यापारी प्रथा म्हणणार. अगदी. पण इथे होतंय काय की सरकारने कायदाच तसा केलेला आहे, त्यामुळे ते कायद्यातली तरतूदच जी मुळी आहे ती अयोग्य आहे, ती अन्यायकारक आहे, आणि त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी करणं आवश्यक आहे. सर, आता तुम्ही हे सगळं सांगताय, खूपच गंभीर आहे. मग सरकारने आपल्याला किंवा RBIनी आपल्या सगळ्या ग्राहकांचे सगळ्या ठेवी सुरक्षित राहतील ह्याच्यासाठी ते काय करू शकतात, अशी काही उपाययोजना तुमच्या म्हणजे ध्यानात आहे, मनात आहे? नाही, मुळात मी असं म्हणेन की जो कायदा आहे त्याच्यात जर का तुम्ही पूर्ण ठेवींवर जर का विमा प्रीमियम घेतलेला आहे तर मग प्रश्न काय आहे, अडचण काय आहे तुमची? आणि त्याच्याबद्दल आपण केंद्र सरकारबरोबर चर्चा करतच आहोत, त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांच्यापुढे ही आपण बाजू मांडलेली आहे की ह्या संपूर्ण ठेवी या 100% सुरक्षित असणं आवश्यक आहे. त्याचं प्रीमियम पण तुम्ही जर का 100% घेताय तर मग बँक एखादी बंद पडत असेल
तर तिथे मग तुम्ही 5 लाखांवर का थांबता? हे अन्याय आहे. याच्याबद्दल आपल्याला दाद मागणं आवश्यक आहे. याच्यातली आणखी एक मी कदाचित पुढे जाऊन दुसरी गोष्ट सांगेन, की ह्या कायद्यातल्या ह्या ज्या विचित्र तरतुदी आहेत किंवा विचित्रपेक्षा देखील मी म्हणेन आक्षेपार्ह तरतुदी आहेत. त्याच्यात आणिक पुढे जाऊन म्हणजे ही आक्षेपार्हता किंवा अनुचित गोष्ट इथेच थांबत नाही. त्याच्या पुढे जाऊन जर का मी सांगितलं तर आणिक धक्का बसेल, की आता जे DICGCने न्यू इंडियाच्या बाबतीत जे पत्रक काढलं 14 फेब्रुवारी, की तुमची 5 लाखाची पर्यंतची जी रक्कम असेल ती आम्ही 3 महिन्याच्या आत म्हणजे मे महिन्यापर्यंत परत करू. आता ह्याच कायद्यात आणखी एक तरतूद अशी आहे, की ही सगळी रक्कम जी 5 लाखाची आहे जी सगळ्यांना ठेवीदारांना देऊन परत झाली, की परत DICGC म्हणणार ह्या बँकेला की आता ती दिवाळखोरीत जाताना उर्वरित त्यांच्या काही ज्या ठेवी राहिल्या असतील, ॲसेट्स असतील त्या विकल्या, तर त्याच्यातनं येणारी रकमेत ही आम्ही ग्राहकांना दिलेली, ठेवीदारांना दिलेली रक्कम आहे ती पहिली आम्हाला परत करा. बापरे, हे आहे की नाही धक्कादायक? आता कमालच आहे. म्हणजे बघा, एकीकडनं मी विम्याचा प्रीमियम पण घेतोय, तो देखील 100% ठेवींवर घेतोय. देताना द्यायची वेळ आली तर हात आखडून 5 लाखच देतोय आणि ते 5 लाख जे दिलेले आहेत ठेवीदारांना ते परत वसूल दुसऱ्या करायचं. हातानं आणि ते देखील अग्रहक्कांनी द्यायचं. अरे देवा. आता ह्याचा परिणाम काय होतो हे मी सांगतो, की जे 5 लाखांहून जास्ती ठेवी आहेत बँकेमध्ये ठेवल्या असलेल्या, हे जे ठेवीदार आहेत त्यांना जेव्हा बँक बुडीत खात्यात जाते, दिवाळखोरीत निघते, तेव्हा उर्वरित ठेवी ज्या असतात त्या त्यांना परत करायच्या असतात. आता जर का DICGC म्हणाली की या उर्वरित ठेवींवर आणि उर्वरित ज्या काही रकमा आहेत सगळे त्यांचे ॲसेट्स देखील विकले आणि सगळी रक्कम जर का आली, तर कायदा परत असं म्हणतो, कलम 21 हे जे आहे DICGC ॲक्टमधलं हे महत्त्वाचं आहे, ते म्हणतं की पहिला अग्रहक्काने DICGCला हे पैसे परत करायचे. म्हणजे हे चित्र किती विचित्र दिसतं बघा, की इथे स्वकष्टाने कमवलेलं आहे. आता बऱ्याच वेळेला ह्या रकमा कुठल्या असतात, सर्वसामान्य कर्मचारी असतात, शिक्षक असतात, कोणी असतात, रिटायर झाले की होतं काय की बाबा मोठी रक्कम मिळते, प्रॉव्हिडंट फंड मिळतो, ग्रॅच्युटी मिळते. ह्या रकमा आपण फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवतो. 1% जास्त मिळतो म्हणून आपण इनव्हेरिएबली त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ठेवतो, कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ठेवतो. आणि इथे परत DICGC म्हणते की आमचा हक्क पहिला. त्यामुळे होतं काय की या 5 लाखांच्या वरच्या ज्या ठेवी आहेत त्या ह्या ठेवीदारांना मिळणं त्याची शक्यता आणि दुरावते. त्यामुळे ही जी 21 कलमाखालची जी तरतूद आहे की पहिला हक्क आमचा, ही खरोखर म्हणजे जाचक तरतूद आहे, आक्षेपार्ह तरतूद आहे. आणि गंमत चित्र असं दिसतं की आपण एक कल्याणकारी राज्यात राहतो, आपल्याला घटना आहे, इट इज अ वेलफेअर स्टेट, आणि त्यामुळे लोकांचं कल्याण करणं ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. तर अशा वेळेला सरकारचंच एखादा महामंडळ एकीकडे 100% ठेवींवर प्रीमियम घ्यायचा, दुसरीकडे त्याचं परत अग्रहक्काने मागणं आणि तुमच्या काय हालअपेष्टा होत आहेत याची मला पर्वा नाही, पहिले माझे पैसे परत करा, हे चित्र जे आहे हे अत्यंत वाईट आणि आक्षेपार्ह आहे आणि ते सरकारला शोभणारं नाही असं मी निश्चित म्हणू शकतो. या सगळ्या विषयाच्या अंतर्गत मुंबई ग्राहक पंचायतच्या वतीने काय पावलं उचलली गेली आहे आतापर्यंत आणि कशा पद्धतीने आपण ग्राहकांना मदत करणार आहोत? याच्यात मला सांगायला आवडेल की आत्ता न्यू इंडियाचा हा जो ट्रिगर झाला तेव्हापासूनच आपण कामाला लागलो आहे असं नाही. आपण हा प्रश्न बऱ्याच वेळा आधी पण घेतलेला आहे. CKP बँक बंद पडली त्यावेळेलाही हा आपण प्रश्न उठवला होता. आत्ता देखील बजेटच्या आधी म्हणजे डिसेंबरमध्ये मुंबई ग्राहक पंचायतीने परत एकदा अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्यांना काय सांगितलं की ठेवीदारांचा प्रत्येक रुपया हा विम्याने सुरक्षित असलाच पाहिजे. प्रीमियम तर घेतायच की नाही, मग असे सांगितलं त्याप्रमाणे सेक्शन 15 प्रमाणे 100% प्रीमियम घेताय, मग तुम्ही आमच्या ठेवी सुरक्षित का ठेवत नाही? दुसरी एक गंमत सांगतो, बँकांचे व्यवहार कसे चालतात ते बघा. ठेवीदार म्हणून जेव्हा तुम्ही आणि आम्ही आमचे पैसे बँकेत ठेव म्हणून देतो तेव्हा आम्ही गॅरंटी विचारत नाही ना, आम्ही फक्त विश्वासाने बँकेकडे पैसे देतो आणि आम्हाला आनंद वाटतो की बँक आम्हाला काहीतरी 7%, 8% वगैरे काहीतरी त्याच्यावर व्याज देणार आहे. आता बँकेचा व्यवहार लक्षात घेऊया. बँक तुमचे आलेले पैसे काय करते? तिजोरीत तर नाही ठेवत,
ते कुठेतरी कामाला लावतात, रोल करतात. म्हणजे काय करतात, ते दुसऱ्यांना कर्जाऊ देतात आणि तुम्हाला 7% देत असेल तर त्यांना 12% इंटरेस्ट लावतात आणि त्याच्यावर त्यांचा संबंध व्यवहार आणि फायदा कमवतात बँका. आता हे लक्षात घेणं आवश्यक आहे की बँक जेव्हा तुमचे पैसे घेऊन दुसऱ्या दिवशी ते कर्जाऊ म्हणून कोणाला तरी देत असतात, त्यावेळेला बँक काय करते, आपणही बऱ्याच वेळेला त्या भूमिकेत पण असतो. बँक म्हणते पहिल्यांदा आम्हाला तारण द्या, गॅरंटी द्या, ओके, नक्की. कोलॅटरल द्या, 2-2 गॅरंटर पाहिजेत. अरे वा, म्हणजे पैसे तुम्ही आमचे घेतलेत, आम्हाला काही गॅरंटी नाही, पण तीच रक्कम आम्ही उद्या तुम्हाला दिली तर त्याच्यावर तुम्ही व्यवहार करता, आमच्या जीवावर व्यवहार करता. आणि तेव्हा काय सांगता, आम्हाला 2 गॅरंटर पाहिजे, कोलॅटरल पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे, मॉर्गेज पाहिजे, जे काय असेल ते तुम्ही करता. आनंदही करा, सेफगार्ड करणं ह्या ठेवी आवश्यक असते, पण ती गॅरंटी तुम्ही आम्हाला का एक्सटेंड करू शकत नाही हा प्रश्न आहे. म्हणजे असं आहे का की आम्ही तुम्हाला दिले ते चिंचोक आहे आणि तुमच्या हातात आल्यावर त्याचं सोनं होतं की त्याला एकदम किंमत वाढते, की जर तुम्ही म्हणता गॅरंटी द्या, कोलॅटरल द्या, सगळं द्या. त्यामुळे मूळ प्रश्न आपला आहे तो ठेवीदारांचा प्रत्येक रुपया हा विमाने सुरक्षित झाला पाहिजे. म्हणून आपण अर्थमंत्र्यांना पत्र दिलं आणि सांगितलं बजेटमध्ये तुम्ही घोषणा करा की 5 लाख चालणार नाही, 100% ह्या सुरक्षित असल्याच पाहिजे. त्याच्यानंतर परत आता जेव्हा न्यू इंडियाचा प्रश्न उपस्थित झाला आणि सांगितलं आम्ही 5 लाख देऊ, पुढचं काही नाही, त्यावेळेला परत आपण अर्थमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की ह्या कायद्यातल्या ह्या ज्या तरतुदी आहेत ह्या धक्कादायक आहेत. हे आपण त्यांच्या निदर्शनास आणलं. आता जे मी सांगितलं की कलम 21 ते म्हणतं की आम्ही प्राधान्याने तुम्हाला आमचे पैसे परत करा आणि 16च्या कलमानुसार आम्ही फक्त 5 लाख देऊ. म्हटलं चालणार नाही. आणि त्यांना आपण काय मागणी केली, साधी मागणी की हे कायद्याने केलेलं आहे ना, कायदा दुरुस्त करा, कारण ह्या कायद्याच्या तरतुदी अन्याय्य आहेत. आज कायद्याच्या तरतुदींमागे सरकार लपलेलं आहे, पण कायद्याच्या तरतुदी आपल्याला माहिती आहे की जर का त्या अन्याय्य असल्या, त्या माझ्या हक्कांवर गदा आणणाऱ्या असल्या, माझे काही मूलभूत हक्क आहेत ठेवीदार म्हणून, नागरिक म्हणून, आणि त्या हक्कांची पायमल्ली जर का करतायत तर त्या तरतुदींना जर का आपण आव्हान दिलं तर या कोर्टात टिकू शकणार नाहीत आणि त्या रद्दबातल होतील. म्हणून मुंबई ग्राहक पंचायतीने केंद्र सरकारला एक संधी दिलेली आहे की बाबा रे, ह्या तरतुदी आहेत, ह्या आक्षेपार्ह आहेत, ह्या कायद्यात टिकणारं नाही उद्या आव्हान दिलं तर. त्यामुळे चांगलेपणाने तुम्ही करताय का दुरुस्त, मागणी केलेली आहे आपण. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधींनाही काही सांगितलं, काही खासदारांनी लोकसभेत ह्याच्यावर शून्य प्रहरी प्रश्नही उपस्थित केला नुकताच. सरकारचं लक्ष वेधलेलं आहे. त्यामुळे मुंबई ग्राहक पंचायत नेहमी काम करताना अत्यंत जबाबदारीने आपण काम करतो. एकदम लगेच हातात झेंडे घेऊन कुठेतरी रस्त्यावर आंदोलन केलं आहे, दगडफेक केली आहे, असं करत नाही. सनदशीर मार्गाने आपण जातो, स्टेप बाय स्टेप जातो. कोर्टात देखील जायचं असेल तर कोर्टाची पायरी नक्की शेवटी, कारण म्हणतात ना शहाण्याने कोर्टाची पायरी सोडू नये. त्यामुळे सरकार आपलंच आहे. आपण सरकारला सांगतोय की ही अन्यायकारक तरतुदी आहे, दुरुस्त करा. आणि दुरुस्त करा म्हणजे नक्की काय करा की जे प्रायोरिटीने पैसे मागतायत ते मागू नका. आणि मुळात आमच्या 100% ठेवी तुम्ही प्रीमियम तर घेऊन बसलेलाच आहात, पूर्वीपासून घेत आहे. म्हणजे ज्या वेळेला 1 लाखच देत होते तेव्हा देखील 100% ठेवी सुरक्षित होत्या विम्याने. हे लक्षात घ्या, प्रीमियम घेतलेलं आहे 100%. पण देताना त्यावेळेला 2021पर्यंत फक्त 1 लाख रुपये ठेवीदारांना दिलेत आणि बाकीच्या ह्याच्यावर लोकांना पाणी सोडावं लागलेलं आहे. तर त्यामुळे मी म्हणेन बऱ्या बोलाने या तरतुदींना जरा दुरुस्ती करा आणि जर का प्रीमियम 100% घेतला आहे, 100% ठेवी ग्राहकांना अशा बुडीत खात्यात गेलेल्या बँकांच्या बाबतीत परत मिळाल्याच पाहिजेत, अशी आपण मागणी लावून धरलेली आहे अर्थमंत्र्यांबरोबर आणि लोकप्रतिनिधींबरोबर आपण हा रेटा लावून धरलेला आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की या एवढ्या जाचक तरतुदी आहेत त्या आत्तापर्यंत कुणाच्या लक्षात आलेल्या नाही आणि अशा कितीतरी बँकांच्या संदर्भात ह्याचा उपयोग झालेला आहे, तेव्हा सुद्धा कोणी या लक्षात निदर्शनास आणून दिलेल्या नाही आहेत. आता मुंबई ग्राहक पंचायतीने हे लक्षात आणून दिलेलं आहे तर ते सरकारचं काम आहे की त्यांनी ह्याच्यामध्ये या कायद्यामध्ये दुरुस्ती करून आपल्याला
योग्य न्याय मिळवून दिला पाहिजे. याच्यात आणखी एक गोष्ट मला सांगायला आवडेल इथे, की आपण आता हे सरकारच्या हेही निदर्शनास आणून दिलं आहे की ज्या वेळेला आपण एखादी प्रश्न हाती घेतो आणि समस्या समोर मांडतो, तर जिथे शक्य असेल तिथे आपण सोल्युशन पण देतो. आणि त्यामुळे आम्ही सरकारला सांगितलेलं आहे की बाबा हे करताना कदाचित असं म्हणेल की अरे हा एवढा भार DICGC सहन करू शकेल का, तर त्यांची आकडेवारीच आपण, अर्थमंत्री नॅचरली सगळ्या कामाच्या व्यापात बिझी असतात, तर त्यामुळे अशा प्रश्नांकडे कदाचित बघायला मायक्रो लेवलला जाऊन बघणं शक्य नसेल. म्हणून आपण त्यांना काही गोष्टी आणि आकडेवारी दाखवून दिलेली आहे आणि ती आकडेवारी देखील या कायदेशीर तरतुदीं इतकीच धक्कादायक आहे. ती कशी? तर आता सांगितलं तर आश्चर्य वाटेल की आजपर्यंत या DICGCने 78 पासून ह्या ज्या गोष्टी चालू झाल्या आहेत, कायदा 60-61चा असला तरी 78 पासून हे सगळं त्यांचं रिव्हाईज करून नवीन कायदा जो आला तो 78 पासून झाला आहे. 78 पासून ह्यांनी आत्तापर्यंत बुडीत बँकांच्या खाती ठेवीदारांना दिलेली रक्कम किती असेल, तर ती रक्कम आहे फक्त 16,326 कोटी. किती वर्षात ही रक्कम दिलेली आहे? 78 पासून ते 2024 पर्यंत दिलेली रक्कम ही आहे फक्त 16,326 कोटी रुपये. आता लगेच मी दुसरा आकडा सांगतो. प्रीमियमच्या द्वारे फक्त 2023-24 या एका आर्थिक वर्षात याच DICGCने प्रीमियम किती मिळवला, तर ती रक्कम आहे 23,879 कोटी. काय? म्हणजे एक साधी लक्षात घ्या, आत्तापर्यंत सगळे क्लेम्स दिलेले 16,000 जेमतेम कोटी आणि एका वर्षात ह्या DICGCने कमवलेलं प्रीमियममुळे बँकांनी भरलेले प्रीमियम ही रक्कम 23,000 कोटी. त्यामुळे ह्यांचं जर का पाहिलं तर ह्या DICGCने भरपूर फायदा कमवला आहे. किती फायदा कमवला आहे म्हणजे धक्कादायक आहे. ती आकडेवारी देखील 1,98,000 कोटींच्या ठेवी आहेत, फंड्स. या DICGCकडे केवळ या ठेवींवर मिळणारा इंटरेस्ट जर का पाहिला आपण, तो मिळतोय त्यांना जवळजवळ पाहिलं तर इंटरेस्ट किती आहे, तर हा जवळजवळ दरवर्षी त्यांना 11,000 कोटी हा फक्त व्याजापुरते त्यांना मिळतात. आता साधा न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचं जर का उदाहरण घेतलं तर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवी आहेत किती, 2,600 कोटी साधारण. बस 2,600 कोटी. त्यातल्या 5 लाखांनी वगैरे मिळून तुम्ही काही ऑलरेडी देणार. उरलेल्या ह्यांच्या संपूर्ण ठेवी द्यायला म्हटलं तर काही अशक्य नाही आहे. आकडेवारी जी आहे इतकी स्पष्ट आहे, सुस्पष्ट आहे की त्यांना देऊ शकतात. आता दुसरी गोष्ट मी सांगतो, या विषयच निघाला आहे म्हणून मी सांगतो की पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा आपण ऐकला होता. नीरव मोदी, मेहुल चोक्सी या सगळ्यांनी काय केलं, 13,000 कोटींना चुना लावला आणि गेले बरोबर. बँक बुडली का? बँक बुडली नाही. पंजाब नॅशनल बँक आजही टाकटक छान आहे, ठेवीदारही सुरक्षित आहे, आनंद आहे. कसं काय झालं? कारण तिथे केंद्र सरकारची राष्ट्रीयकृतच बँक असल्याने केंद्र सरकारने त्याच्यात जवळजवळ बरीच रक्कम ठेवीपोटी, भांडवलापोटी तिकडे ओतली. मग सहकारी बँकांबद्दल असा तुझा भाव का? बरोबर मुद्दा उपस्थित. कारण ती राष्ट्रीयकृत बँक होती. सहकारी बँका आल्या की काही म्हटलं तरी सरकारचा कुठेतरी दुजाभाव होतो, स्टेपमधली ट्रीटमेंट मिळते का, असं एक चित्र दिसतंय. गेल्या काही वर्षातल्या जर का आपण बँकांची नावं पाहिली, CKB बँक बंद पडली, मराठा कोऑपरेटिव्ह बँक बंद पडली, सिटी कोऑपरेटिव्ह बँक बंद पडली, न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक बंद पडायच्या अवस्थेत आहे. त्याच्यासाठी काय प्रयोग होत आहेत की नाही, ती बँक रिवाईव्ह करायचा काय प्रयत्न आहे की नाही, कोणालाही माहीत नाही. पारदर्शकता नाही ह्या व्यवहारामध्ये रिझर्व्ह बँकेच्या तर्फे. रिझर्व्ह बँक हा नियामक आहे, बँकांची बँक आहे आणि त्यामुळे सर्व बँकांवर लक्ष ठेवण्याचे अधिकार ह्या नियामकाला आहे. बऱ्याच वेळेला यांचं दुखणं आलं सहकारी बँकांचं की त्या सहकारी बँका आहेत मरणारच म्हणून त्यांना मरून दिलं जातं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आत्तापर्यंतचा जो इतिहास आहे, दे हॅव लेट देम डाय. देर आर नो ऑनेस्ट अँड सिन्सिअर एफर्ट्स ऑन पार्ट ऑफ रिझर्व्ह बँक
टू रिव्हाइव्ह ऑर सेव्ह ऑर सॅल्वेज द बँक्स विच आर सिंकिंग. राष्ट्रीयकृत बँका आल्या तुम्ही करता, त्यामुळे तू जे म्हणतेस त्याच्यात तथ्य आहे की सहकारी बँकांना स्टेपमधली ट्रीटमेंट किंवा आम्ही ज्याला इंग्लिशमध्ये लेफ्ट हँडेड ट्रीटमेंट म्हणतो तशी ती देत आहे. का? ठेवीदार तेच असतात ना. आपल्याच ठेवी ह्या सहकारी बँकांमध्ये देखील असतात आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये देखील असतात, खाजगी बँकांमध्ये देखील असतात. मग असं दुजाभाव का करता तुम्ही? आणि ग्राहक ठेवीदार आहे, ठेवीदार आहे. बरोबर आहे, ठेवीदार ठेवीदार आहे आणि त्यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन होता कामा नये. एक्झॅक्टली. तर त्यामुळे हे जे सगळं आहे याच्यातनं आणि चित्र इतकं विचित्र दिसतंय. मी परत हेच म्हणतो की एकीकडे जो प्रामाणिक ठेवीदार आहे, प्रामाणिकपणे कमवलेला पैसा आहे, कष्टाने कमवलेला पैसा आहे, रिटायरमेंट बेनिफिट्स तुमचे आहेत आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक की ज्यांचा उदरनिर्वाह केवळ त्याच्यावर चालणार आहे, अशा ठेवींना तुम्ही टाच आणता आणि सांगता आता 5 लाखाच्या वर तुम्हाला विड्रॉ करता येणार नाही. करायचं काय या लोकांनी? राईट टू लाईफ म्हणून जो घटनेने दिलेला आहे की मला जगण्याचा अधिकार आहे आणि नुसतं जगण्याचं नाही तर राईट टू लिव्ह विथ डिग्निटी, हे सुप्रीम कोर्टाने वारंवार सांगितलेलं आहे. आणि आमचं सरकार करतंय काय की तुम्ही 5 लाख देऊन आमचा गळा घोटणार. तर त्यामुळे जर का ह्याला आव्हान दिलं गेलं तर ह्या तरतुदी कुठल्याही कोर्टात टिकणार नाहीत. आणि म्हणून आपण परत परत सरकारला सांगतोय की बाबा रे, हा कायदा दुरुस्त करा. या कायद्यातल्या तरतुदी या अन्यायकारक आहेत, ठेवीदारांच्या हिताविरुद्ध आहेत. आणि नुसतंच नाही तर दुसरीकडे चित्र दिसतंय की ज्याला आपण अनजस्ट एनरिचमेंट म्हणतो. DICGC इज इंडल्जिंग इन अनजस्ट एनरिचमेंट. मी जे आता आकडेवारी जे सांगितले की अरे तुमचं एका वर्षात प्रीमियम जो मिळतोय तो आत्तापर्यंत तुम्ही संबंध दिलेल्या सेटलमेंटच्या पेक्षा देखील जास्ती आहे. मग तुम्ही प्रीमियम पण कमी करा. आणि प्रीमियममध्ये परत मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही 100% ठेवींवर जर का प्रीमियम घेत असाल तर तुमची ही कायदेशीर पण आहे आणि नैतिक रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे की तुम्ही 100% ठेवी परत केल्या पाहिजेत. तुम्ही ते करत नाही आणि त्याचा आधार घेता की फक्त आम्हाला कायदा असं म्हणतो. बरोबर आहे. आणि त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. तुम्हाला कायद्याचं बळ आहे आणि कायद्याच्या पाठी तुम्ही लपताय आणि सांगताय की आमच्या ह्या कृती ह्या कायदेशीर आहेत. आता प्रश्न असा येतो की भाऊ, ह्या तरतुदी कायदेशीर असतील पण ह्या घटनात्मक ठरतील का? आम्हाला घटनेने काही मूलभूत हक्क दिलेले आहेत. मग अशी सांगितलं त्याप्रमाणे राईट टू लिव्ह. आणि जर का माझ्या ठेवीदारांचा आज जीवच त्याच्यामुळे जाणार असेल, आणि तुला माहिती असेल की बऱ्याच वेळेला काही आत्तापर्यंत झालं घटना आहेत की ह्या कोऑपरेटिव्ह बँक्स बुडीत खात्यात गेल्याने, दिवाळखोरीत निघाल्याने काही जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत, मृत्यू झालेले आहेत. सो इट्स अ व्हेरी सिरियस अफेअर. गंभीर गोष्ट आहे आणि सरकारने ते करावं. आता तुम्ही बऱ्याचशा म्हणजे पत्रव्यवहार केलेला आहे, आपल्या मार्फत आपण हा विषय अगदी संसदेपर्यंत नेलेला आहे. सनदशीर पद्धतीने, सनदशीर मार्गाने आपण ते सरकार दरबारी आपले विचार पोचवलेले आहेत. आता जर समजा सरकारने त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही तर मग आपलं पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल अर्थात आत्ताच जे मी सूचित केलं तेच की मुंबई ग्राहक पंचायत गप्प बसणार नाही. फक्त आपला जो क्रम असतो, आपण नेहमी स्टेप बाय स्टेप जात असतो. प्रत्येक समोरच्या पार्टीला आपण संधी देत असतो. सरकारने ही संधी घ्यावी असं आमचं अजूनही म्हणणं आहे. मी आजही जाहीरपणे सांगतो, प्लीज अमेंड अ लॉ, बी फेअर, ओके, अँड अमेंड DICGC प्रोव्हिजन्स. कुठल्या आहेत तेही मी आत्ताच सांगतो. सेक्शन 16 नीड्स टू बी अमेंडेड टू गिव्ह अ फुल रिफंड ऑफ ऑल द डिपॉझिट्स एंटायर. सेक्शन 21 स्ट्राईक इट डाऊन, डिलीट इट. तुम्हाला अग्रहक्क मागण्याचा काही अधिकार नाही. दिलेल्याच ठेवी तुम्ही परत मागताय बँकांकडनं आणि ती बँक देखील बुडणारी बँक आहे. म्हणजे ज्याच्या पुढे नाकापुढे सूट धरलेलं आहे त्याच्याकडनं तुम्ही पैसे कसले मागताय? बँकेपुढे सूट धरलेलं आहे ना, बँक बुडते, व्हेंटिलेटरवर आहे. हां, आणि त्यांच्याकडनं परत तुम्ही पैसे, अशोभनीय आहे. तर त्यामुळे ते जर का नाही केलं तर मात्र मुंबई ग्राहक पंचायत ह्याच्यावर जनहित याचिका दाखल करून ह्या सर्व तरतुदींना, मग ती सेक्शन 16 असेल, सेक्शन 21 असेल, ह्या तरतुदींना कायदेशीर आव्हान देणार. आणि ते कायदेशीर आव्हान देऊन हा जो सगळा जो अनफेअर हे जे आहे, एकीकडे अनजस्ट एनरिचमेंट आहे
दुसरीकडे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस आहेत, तिसरीकडे आमच्या घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन आहे, व्हायोलेशन आहे. त्या सगळ्यांना दाद दिल्याशिवाय मुंबई ग्राहक पंचायत राहणार नाही. आणि त्यामुळे मग फक्त केवळ न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह डिपॉझिटर बँक्सनाच ठेवीदारांनाच त्याचा लाभ मिळेल असं नाही, तर ह्याच्या पुढे भविष्यात आणि किंबहुना ह्याच्या आधी देखील आत्ता जे पाईपलाईन्समध्ये अशा काही बँका असतील तर त्या सगळ्या बँकांच्या ठेवीदारांना ह्याचा लाभ मिळेल. आणि आपण आपला जो हक्क आहे ग्राहकांचा की माझे पैसे, माय मनी, माय राईट, वी आर सिक्युरिंग दॅट राईट अँड वी विल सी टू इट की आज जे सगळे ठेवीदार हे हतबल झालेले आहेत, त्यांना कळत नाही काय करायचं, कुठे जायचं, त्यांना मुंबई ग्राहक पंचायत निश्चित दिलासा देऊ शकेल असा माझा ठाम विश्वास आहे. धन्यवाद सर. आज तुम्ही खूप छान पद्धतीने या विषयाचा उलगडा करून दिलेला आहे. मला खात्री आहे की आपले जे दर्शक आहेत त्यांनी या विषयावर त्यांनी बोध घेतलाच असेल आणि त्यांना ह्याच्यातनं नवीन माहिती मिळाली असेल. आणि मला सगळ्यांना सांगायला नक्कीच आवडेल की आज आपण या विषयावर बोललो आहोत. पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण अजून असेच विषय घेऊन ग्राहकांशी संवाद साधणार आहोत, त्यांना जागरूक करणार आहोत. आणि शेवटी हे ग्राहक संस्था म्हणून हे आपलं काम आहे की आपण ग्राहकांना त्यांच्या अधिकारांप्रती जागरूक करून देणे, त्यांच्या ज्या काही तक्रारी समस्या असतात त्यांना वाचा फोडणे आणि त्यांच्यावर समाधान आपण देणं हे आपलं कर्तव्य आहे. ते आपण निश्चितच करतो आहोत. आणि मला पुस्ती जोडायला आवडेल की हे सगळं आपलं ग्राहक संघटना म्हणून आपण जे काम करतोय त्याला प्रतिसाद हा ग्राहकांनी देणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे अशा वेळेला माझं आव्हान हे या निमित्ताने सर्व ग्राहकांना असंच आहे की आज हे सगळे आपल्याला अडचणी का भेडसावतात, कारण तुम्ही आम्ही ग्राहक म्हणून जे आहोत ते असंघटित आहोत. संघटित व्हा, तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकणार नाही, हे साधं मर्म आहे. त्यामुळे ग्राहकांचं संघटन करणं आणि संघटित ग्राहकांची शक्ती ही जर का तुम्ही दाखवून दिली तर तुम्हाला कोणीही असं गृहीत धरू शकणार नाही, कोणीही तुमचं शोषण करू शकणार नाही, कोणीही तुमची फसवणूक करू शकणार नाही. त्यामुळे मॉरल ऑफ द स्टोरी इज गेट युनायटेड. एकीचं बळ आणि त्याचं महत्त्व सगळ्यांनाच आपल्याला परिचित आहे. आणि मला खात्री वाटते की आजचं आपलं वक्तव्य ऐकल्यानंतर जे काही ग्राहक आपला कार्यक्रम बघतील ते त्यांच्या परिचितांना नक्कीच फॉरवर्ड करतील आणि आपण सगळे संघटित होऊ, एकत्रितपणे आपल्याला हा लढा द्यायचा आहे. आज असं तुम्ही विचार करू नका की माझा या बँकेत अकाउंट नाही आहे, उद्या दुसऱ्या कुठल्या तरी बँकेच्या संदर्भात अशी परिस्थिती येऊ शकते. किंवा बँक नाही म्हटलं तरी कुठलीही सेवा, कुठलीही वस्तू तुम्ही विकत घेतली तिथेही तुम्हाला अशा समस्या येऊ शकतात. आणि ह्याचं निराकरण आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण सगळे संघटित आहोत. त्यामुळे संघटनाचं महत्त्वसुद्धा आज या ठिकाणी आपल्याला कळलेलं आहे आणि ते पटलेलं असेलच, मला ह्याची खात्री आहे. आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आणि हा कार्यक्रम तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हे चॅनल जे आहे ते तुमच्या आमच्या हक्काचं चॅनल आहे. तुमच्या आमच्या हक्काच्या गोष्टी इथे आपण करणार आहोत. इथे कोणाचाही वैयक्तिक स्वार्थ नाही आहे. तर त्यामुळे नक्की तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकन दाबून तुम्ही आमच्या नवीन नवीन व्हिडिओजला लगेचच तुम्ही बघू शकता. त्यामुळे परत पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण अशाच एका छान विषयाबद्दल चर्चा करू आणि जाणून घेऊ. तोवर धन्यवाद. स्वस्थ रहा, सुरक्षित रहा आणि जागरूक रहा.